नमस्कार मंडळी, आज आपल्याला बनवायचे वाफेवरचे एकदम झटपट तयार होणारे इडली पात्रामधील साबुदाणा पापड। आता हे साबुदाणा पापड तयार करण्यासाठी मी या ठिकाणी 1 कप बारीक साबुदाणा घेतलेला आहे। साबुदाणा आपण छान स्वच्छ असा धुवून घेतलेला आहे। साबुदाण्यामध्ये मी पाणी घालून घेतलेला आहे आणि 1 घंटा आपण हा साबुदाणा भिजू घालून घेतलेला आहे। साबुदाणा आपला छान भिजलेला आहे। साबुदाण्यामध्ये आपण मीठ छान असं मिक्स करून घेतलेलं आहे। इडलीच्या मी या ठिकाणी प्लेट घेतलेले आहे। पाणी किंवा तेल न लावता 1-1 चमचा आपल्याला यामध्ये साबुदाणा घालून घ्यायचा आहे। साबुदाणा आपल्याला प्लेटमध्ये व्यवस्थित असा पसरून घ्यायचा आहे। इडली पात्रामध्ये आपण 1.5 ग्लास पाणी गरम होण्यासाठी ठेवलं होतं। आता या प्लेट आपल्याला इडली पात्रामध्ये ठेवायच्या आहेत आणि 2 मिनिट आपल्याला याला वाफवून घ्यायचं आहे। 2 मिनिट झालेले आहेत। गॅस मी बंद केलेला आहे। प्लेट आपण बाहेर काढून घेतलेल्या आहेत। ओल्या चमच्याने आपण या पापड्या काढून घेतलेल्या आहेत। एका ताटामध्ये आपल्याला या पापड्या काढून घ्यायच्या आहेत। छान कडकडीत उन्हामध्ये आपल्याला 1 दिवस या वाळून घ्यायच्या आहेत। मस्त आपल्या पापड्या वाळून तयार झालेल्या आहेत। लगेचच तळून दाखवणार आहे। तेल आपले छान गरम झालेले आहे। तेलामध्ये आपण पापडी सोडून घेतलेली आहे। तर बघू शकता आकारापेक्षा 3 ते 4 पट फुललेली आहे। मस्त खुसखुशीत आणि पांढरी शुभ्र आपली उपवासाची ही साबुदाणा पापडी तयार झालेली आहे।